नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज जो पॅटर्न सांगणार आहे तो 29 मे पासून 5 जूनपर्यंत ज्यांचा पेपर आहे त्यांनी तेवढंच करा, कारण 27 तारखेच्या तिन्ही शिफ्ट आणि आत्ताच्या 28 तारखेचा शिफ्ट त्यानुसार हा पेपर आहे. त्यामुळे अजिबात यात चेंजेस होणार नाही. ज्यांचा पेपर 29 तारखेला म्हणजे 29 मे पासून 5 जून आहे तो तुम्ही एवढंच करा. सगळं व्यवस्थित पेनाने लिहून मी केलेलं आहे, तेवढंच करा. नक्की तुम्हाला मार्क 100% भेटतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ 28 मे टेट पेपर जो पॅटर्न आज विचारला आहे त्याच्यामध्ये साधारणतः 97 क्वेश्चन तुमची बुद्धिमत्ता होत्या. पाहिलं असेल बघा, इनिक्युलिटीचे 5 क्वेश्चन आहेत, पझलवर 5 क्वेश्चन विचारले, सिटिंग अरेंजमेंटवर 12 क्वेश्चन विचारलेले आहेत, ॲड्रेसवर सर्वाधिक 12 ते 15 क्वेश्चन, ऑडवन्स चुकीचा कुठला आहे किंवा बरोबर कुठला आहे त्याच्यावरती, अल्फा न्यूमेरिकल सिरीज जी आहे यावर सर्वाधिक क्वेश्चन म्हणजे 15 क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ब्लड रिलेशनला 5 क्वेश्चन आहेत, सिरियलिझमवरती 5 क्वेश्चन आहे, डायरेक्शनचे 3 प्रश्न आहेत, व्हेन डायग्राम 4 क्वेश्चन आहेत आणि क्रिटिकल रिजनिंगवर 5 क्वेश्चन आहेत. नॉन व्हर्बलवर 10 क्वेश्चन आहेत, विधाने आणि युक्तिवादवर 1च क्वेश्चन आहे, गृहीतके तर्कवर 2 प्रश्न आहेत, कार्यकारण भावावर 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर इकडं जर पाहिलं असेल तर बघा, एक अंकमालिका आणि अक्षरमालिका, अंकमालिका आणि अक्षरमालिका दोन्ही मिळून 5 ते 7 क्वेश्चन आहे. आता हे सगळे बुद्धिमत्ताचे आहेत. त्याच्यात थोडेसे जास्त प्रश्न हे तुमचे नॉन व्हर्बलचे आहेत, 10 ते 15, 20 म्हणलं तर हरकत नाही आहे, कारण ते आकृत्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे. आता मॅथचा जर प्रश्न केला तर बघा, मॅथला जर पाहिलं असेल तर तुमचे बॉडमासवर बॉडमास जे मेथड आहे, कंच भागू बेव, याच्यानुसार 10+ क्वेश्चन तुम्हाला विचारले. वयवारीला 2 क्वेश्चन आहेत विचारलेले, सरासरीवरती 3 क्वेश्चन आहेत, अंतर, वेळ आणि वेगवर 2च आहे. त्यातला एक बोट आणि प्रवाहावर आहे आणि एक व्यक्ती एवढं काम करतोय, बी व्यक्ती अर्ध काम केला आणि शीने सोडून दिलं, तर मग ए आणि बी मिळून किती दिवसात काम करते. एक सोपा बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत. भागीदारीवरती 1च क्वेश्चन आहेत, मंथ रिलेटेड क्वेश्चन आहे भागीदारीचा. एका व्यक्तीने एक व्यवसाय सुरू केलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा 8 महिन्याने आला आहे, मग दोघे मिळून किती नफा झाला टोटा या प्रकारच्या आहे. गुणोत्तर प्रमाणावरती 2 क्वेश्चन आहेत, रेशिओ रिलेटेड सोपे आहेत. वर्ग समीकरणाला 5+ क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. नफा तोटा जे आहे या नफा तोट्याचं बघा इथं व्यवस्थित लिहून घेतलं, याच्या बाहेरचं तुम्हाला प्रश्न नाही आहेत. 5 तारखेपर्यंत हाच पॅटर्न आहे. नफा तोट्याला 2 क्वेश्चन आहेत जे बेसिकचे आहेत, शेकडेवारीचे सुद्धा 2 क्वेश्चनचे पण बेसिक लेवलचे आहेत. यानंतरचा व्हिडिओ घेतो मी त्यावरती कशा प्रकारे विचारलेत. आणि मिश्रणावरती 2 प्रश्न आहेत, पाणी आणि पाणी आणि दुधाचं प्रमाण इतकं आहे, तर त्या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन ते बेसिकचे विचारले. आता नंतर जर पाहिलं असेल तर पुढं बघा, इथं मराठीचे टोटल तुमचे 15 क्वेश्चन त्यांनी कशाचे विचारलेत बघा. तर मराठीला तुम्हाला उतारा विचारला आहे, 5 प्रश्न उतार्यावर आहेत. समानार्थी शब्द 2 प्रश्न आहेत, 2+ असतील. विरोधार्थी शब्द 2च प्रश्न आहेत. वाक्प्रचारावरती 2 प्रश्न आहेत, म्हणीवरती 2 प्रश्न आहेत. आणि बघा, फर्स्ट शिफ्टला काल लिंग आणि वचनवर थोडे जास्त प्रश्न विचारले, यावेळेस तेवढे प्रश्न नाही विचारले. लिंगवर आणि वचन दोन्ही मिळून 3 ते 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता इंग्रजीचा जर विचार केला तर पॅराजंबलला सर्वाधिक म्हणजे साधारणतः 3-4 प्रश्न पॅराजंबलचे आहेत. 4 ते 5 प्रश्न क्वेश्चन चेयरचे आहेत. स्पेलिंगवर 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन टॅगचा एक आहे, आर्टिकलचा एक आहे. सिनॉनिमचे 1-2 क्वेश्चन आहेत, अँटॉनिमचे आहेत. आणि मग वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस यावरती बरं आहे. बाकी तुमचं व्याकरण रिलेटेड भाग जास्त काही विचारलं नाही. आता या महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे तुम्हाला आता मानसशास्त्राचं काय विचारलं, तर बघा, मानसशास्त्र जर विचार केला तर एकूण 30 प्रश्न आहेत. उपपत्ती रिलेटेड क्वेश्चन आहेत, परंतु उपयोजनात्मक आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला काही काम सांगितलं तर मग कुठल्या पद्धतीनुसार हे शिष्याने काम सांगितले, अशा प्रकारे टोटल तुम्हाला 30 क्वेश्चन हे मानसशास्त्र विचारले. बघा, बुद्धिमत्ता तुमचे सेम आपण जे घेतले ते क्वेश्चन आहेत. मराठीच्या याच्या बाहेरचा क्वेश्चन नाही आहे. इंग्लिशला सुद्धा सेमच क्वेश्चन आहे. आणि गणिताचं एक बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत, 1-2 क्वेश्चन अवघड आहेत. त्याच्यासोबत आता तुम्हाला नेमकं करायचं काय, तर बघा, एक महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला सर्वांना, करायचं काय तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मेजर एक गोष्ट तुम्हाला करायची. आता कोणती गोष्ट करायची बघा ती पण सांगतो मी. हां, आता इथं बघा, इथं काय दिलं तुम्हाला, सिटिंग अरेंजमेंट दिसते का, किती क्वेश्चन आहेत, 12 क्वेश्चन. बघा, आता क्वेश्चन पाहिल्या तुम्ही वाचायला सुरुवात केली की तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल हा प्रश्न मला सोडवायचा का नाही सोडवायचा आहे, सिटिंग अरेंजमेंटचं, बरं का.
आणि जर तुम्हाला वाटतंय हा येतोय मला पटकन सोडायचा आणि लगेच क्लिक झालं की हा प्रश्न थोडा लैंदी आहे, खूप मोठा आहे, माझ्याकडून शक्य नाही लवकर सोडून द्या पटकन द्या. ॲड्रेस लेवलचं बघा, हे जे ॲड्रेस दिसते ना तुम्हाला सांगतो मी, या ॲड्रेसवर काय करायचं, पटकन दिवशी सोडून घ्यायचं. याच्यावर फक्त प्रश्न वाचवा. काय वाचवा प्रश्न, की त्यांनी चुकीचा ॲड्रेस विचारला आहे की बरोबर विचारला आहे, दोन्ही आहेत. एक चुकीचा ॲड्रेससुद्धा विचारला आहे आणि त्या ठिकाणी बरोबर ॲड्रेस कुठला ओळखा ते पण विचारलं आहे. तर हे प्रश्नसुद्धा करून घ्या फास्टली. त्याच्यानंतर अल्फान्यूमेरिक सिरीज सोपी आहे, 15 प्रश्न पटकन करून घ्या. फक्त नातेसंबंधमध्ये वेळ लागत असेल त्याला बाजूला सोडून द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन सोपे क्वेश्चन आहेत, फेन डायग्राम सोपे आहे, पटकन. क्रिटिकल रिजनिंगमध्ये सोपे क्वेश्चन आहे. नॉन व्हर्बल बघा, नॉन व्हर्बल आहे 10 दिले, परंतु साधारणतः एक 10 ते 20च्या दरम्यान नॉन व्हर्बलचे क्वेश्चन आहे. मग या नॉन व्हर्बलमध्ये सर्वाधिक क्वेश्चन तुमचे डायग्राम रिलेटेड आहे. मग त्याच्या डायग्राम असतील तर वेळ जात असेल तर पटकन सोडून द्या. त्याच्यानंतर जे सोपं वाटतं ते पटपट घेऊन टाका. जेवढं तुम्हाला सोपं वाटतं ते घ्यायचं आणि मग पुढं जायचं. जो तुम्हाला वेळ उरेल मग त्याच्यात मग हे बघायचं. पझलचे सोपे आहेत. इनइक्वॅलिटी अतिशय सोपं आहे, इनइक्वॅलिटीचा व्हिडिओ घेतो, ठीक आहे. इनइक्वॅलिटी अगोदर करून घ्या, पझल करून घ्या, सोपं आहे. फक्त सिटिंग अरेंजमेंटला मुलांना खूप वेळ, 15 मिनिटं मुलं जर सिटिंग अरेंजमेंटमध्ये घालत असेल तर इकडं तुमचे 15 मिनिटात एक 50 क्वेश्चन सोडून होतात, ठीक आहे. परंतु इथं सिटिंग अरेंजमेंटला तुम्ही जर इथं 15-20 मिनटं घालत असेल तर त्याला काय अर्थ, बाकीचे सोडून घ्या आणि नंतर सिटिंग अरेंजमेंटला या, ठीक आहे. वेळ अजिबात घालू नका, जितकं जास्त तुम्ही, आणि फास्ट पळू नका. नुसतं माझ्याकडे वेळ नाही पळायचं करू नका. ॲक्युरेसी लक्षात ठेवा, ॲक्युरेसी जास्त येऊ द्या. तुम्हाला सुरुवातीला किती प्रश्न करेक्ट सोडता येईल ते लक्ष ठेवा. थोडं आता प्रश्न पाहिला बघा, आता इथं मराठीवर येऊ आपण, थोडंसं इंग्रजी, आता इंग्रजी होतं इथं, एक मिनटं. आता इंग्रजीमध्ये आलो मी इकडं. पॅराजंबल मला काहीच कळणार, मी वाचायलो पॅराजंबल, इरर आहे मला काहीच कळणार, मी वाचतोय, मला स्पेलिंग आहे अजिबात कळणार कुठली स्पेलिंग बरोबर आहे, करेक्ट आहे, ठीक आहे. मी ते वाचतोय. शिनानम मला माहीतच नाही, शिनानम याचा कुठला याचा, अँटॉनिम कुठला याचा, वनवर्ड कुठला याचा, फ्रेजेस कुठला आहे, आणि मी ते वाचत बसलं. त्याला वेळ घालायला अजिबात वेळ देऊ नका त्या गोष्टीला, ठीक आहे. तुम्हाला जमतच नसेल तर कुठलंही त्या ठिकाणी तुम्ही शेवटी त्याला एक 5 मिनटं ठेवा आणि 5 मिनटात गोल करून द्या, कारण निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळे काळजी करू नका. मराठी सोपं आहे, उत्तरा 5 प्रश्न पण उत्तराला वेळ जास्त घालू नका. पटकन दिवशी क्वेश्चन बघा, उत्तर लवकर करायचा प्रयत्न करा, ठीक आहे. आणि हा पॅटर्न आहे, ठीक आहे. आता हा जो मी जे पेज बनवलं आहे, या पेजवर सगळं डिटेल काढलं. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या टेलिग्रामला हे पेज मी टाकून देतो, तिथून तुम्ही ते शेअर करून घ्या.